नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा, हिंदू मराठी नवीन वर्षाची सुरुवात। या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते, गुढीची पूजा करतात, तिला नैवेद्य दाखवला जातो, पंचांगाचे वाचन केले जाते, नववर्षाचा संकल्प केला जातो। चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात होते। कुलदेवीचा मंगल कलश या दिवशी स्थापन केला जातो। नवीन व्यापार व्यवसायाची सुरुवात, सोने खरेदी, वाहन खरेदी इत्यादी अनेक गोष्टींसाठी गुढीपाडवा हा अतिशय महत्त्वाचा दिवस किंवा पवित्र अशी तिथी मानली जाते। हिंदू नववर्षाचे प्रतीक मानली जाणारी गुढी ही एका वस्त्राशिवाय सदैव अपूर्णच मानली जाते। म्हणजे हेच की आपण नववर्षाची गुढी उभारली पण तिला कोणतंही वस्त्र लावलं नाही तर ती नक्कीच अर्धी अपुरी वाटणार, बरोबर ना? तर या गुढीला वस्त्र म्हणून बरेचदा साडी लावली जाते। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीला लावल्या जाणाऱ्या वस्त्राबद्दलच अतिशय सविस्तर अशी माहिती देणार आहे। गुढीला कोणते वस्त्र लावावे, कोणत्या रंगाचे लावावे, गुढीच्या वस्त्राचे सुद्धा शुभ रंग असतात का, साडी लावणार असाल तर ती गुढीला नेसवावी का, नवीन साडी घ्यावी लागते का, साडीऐवजी दुसरे काही नाही वापरता येत का, वगैरे वगैरे। तेव्हा सर्व माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, गुढीपाडवा किंवा उगादी म्हणून ओळखला जाणारा हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस हा 3.5 मुहूर्तांपैकी पूर्ण एक मुहूर्त मानला जातो। म्हणूनच या दिवशी अनेक शुभ गोष्टी किंवा शुभकामे यांचा शुभारंभ केला जातो। यंदा गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा आलेला आहे। या दिवशी सकाळी 6:52 फाल्गुन अमावस्या आहे। त्यामुळे अमावस्या संपल्यानंतरच गुढीपाडव्याचा सण किंवा चैत्र शुक्ल प्रतिपदा ही तिथी सुरू होईल। तसंही आपल्याकडे उदय तिथी अर्थात सूर्याने पाहिलेल्या तिथीनुसारच सगळे सणवार साजरे केले जातात आणि गुढीसुद्धा अगदी सूर्योदयाच्या वेळी उभारण्याची पद्धत आहे। गुढी ही आकाशाच्या दिशेने लावली जाते, म्हणजेच काय, आपल्यापेक्षा ती उंच असावी लागते। म्हणूनच ती घरावर, छतावर किंवा पर्याय नसेल तर आपण खिडकीला सुद्धा ती बांधू शकतो। गुढी उभारण्यासाठी एक लांब अशी वेळूची काठी घ्यावी, ती स्वच्छ धुवून घ्यावी। कडुलिंबाची डहाळी, आंब्याची डहाळी, एक पितळेचा किंवा तांब्याचा तांब्या, साखरेचा गाठीहार, फुलांचा हार इत्यादी गोष्टी आपल्याला गुढी उभारणीसाठी लागतात। तर आपण जेव्हा ही गुढी उभारतो, म्हणजेच काय, गुढीच्या काठीला मी तुम्हाला आत्ताच ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या लावतो, तर मग त्याच्यामध्ये गुढीच्या वस्त्राचाही समावेश होतो। मग तुमच्यापैकी बरेच जण हा प्रश्न विचारत असतात की गुढीला नक्की कोणतं वस्त्र लावावं, ते कोणत्या रंगाचं असावं, किंवा गुढीला आपण साडी लावतो मग ती साडी नेसवलीच पाहिजे का, साडीऐवजी दुसरं वस्त्र चालणार नाही का? तर बघा, गुढीलाच ब्रह्मध्वज असंही म्हटलं जातं। ब्रह्मदेवांच्या नावावरून या ध्वजाला ब्रह्मध्वज हे नाव मिळालेलं आहे। याचं कारण म्हणजे ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली आणि सृष्टी निर्माण झाल्यानंतरचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा, म्हणूनच आपण या दिवशी त्यांच्या नावाचा एक ध्वज लावत असतो। ध्वजाचा अर्थ होतो झेंडा, धार्मिक प्रकारचा, आणि ब्रह्मदेवांच्या नावाचा झेंडा आपण नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी, त्यातल्या त्यात मराठी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी लावत असतो। आता बघा, गुढीला लावण्यासाठी जे वस्त्र वापरलं जातं त्यामध्ये साडीच असावी असं नाही। साडीऐवजी आपण काय काय वापरू शकतो पहिल्यांदा मी तुम्हाला ते सांगते, आणि जर आपल्याला साडीच लावायची असेल तर ती कोणत्या प्रकारची लावावी, कशा पद्धतीने लावावी हे सुद्धा सांगते। तर बघा, गुढीला आपण साडीऐवजी वस्त्र म्हणून एखादा रुमाल लावला तरीही चालतो। नवीन कोरा थोड्या मोठ्या आकाराचा रुमाल आपण गुढीचं वस्त्र म्हणून लावू शकतो। त्यामध्ये आपण गुलाबी, हिरवा, लाल, पिवळा किंवा पांढरा यापैकी कोणताही एक रंग घेतला तरीही चालेल। त्याचबरोबर आपण शालसुद्धा गुढीला वस्त्र म्हणून लावू शकतो। आपल्याकडे जर केशरी रंगाची शाल असेल तर नवीन कोरी शाल आपण गुढीला वस्त्र म्हणून लावू शकतो। त्याचबरोबर तुमच्याकडे चोळीचा खण असेल तर तो खण देखील गुढीला वस्त्र म्हणून लावला तरीसुद्धा चालतो। खणामध्ये विविध रंग येतात, तर काळ्या रंगाचा खण सोडून इतर रंगाचे जे काही खण असतात
तर त्यापैकी कोणताही एक रंग तुम्ही घ्या. हिरवा खण घ्या, पिवळा घ्या, थोडासा गुलाबी बुट्ट्यांचा असतो तो घेतला तरीही चालेल. तर यापैकी कोणताही एक खण तुम्ही गुढीचं वस्त्र म्हणून लावू शकता. त्याचबरोबर एखादा ब्लाऊज पीस जरी तुम्ही गुढीला वस्त्र म्हणून लावला तरीही चालतं. आणि बऱ्याच वेळा काय होतं, आपण साडी लावतो, पण ती साडी योग्य पद्धतीने जर आपण लावली नाही तर काय होतं, जेव्हा आपण गुढीचं साहित्य म्हणजे गाठींचा हार असेल, फुलांचा हार असेल, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची डहाळी, हे सगळं काही तिथे बांधायला जातो तर ते निसटून खाली येतं आणि गुढी पाहिजे तशी राहत नाही किंवा आपलं काम जे आहे वाढतं. आपण गोंधळात पडतो की हे सगळं साहित्य गुढीला नेमकं लावायचं कसं. गुढीला आपण वस्त्र म्हणून पांढऱ्या किंवा केशरी रंगाचं उपरणं लावलं तरीही चालेल. हे उपरणं आपण कशा पद्धतीने लावू शकतो, तर उपरणं आपण त्याची घडी करण्याची अजिबात गरज नाही आहे. गुढीची जी काठी असते ना, तर काठीचा जो भाग आपण वरती करणार आहोत तर त्या काठीवर आपण ते उपरणं फक्त टाकून द्यायचं आहे. म्हणजे त्याच्या ज्या सगळ्या कडा आहेत तर त्याबरोबर काठीच्या भोवती लोंबलेल्या दिसतील आणि मग गुढीचं सगळं साहित्य जसं की हार असेल, आंब्याच्या पानांचा डहाळा असेल किंवा कडुनिंबाच्या पानांचा डहाळा असेल तर ते सगळं आपल्याला व्यवस्थितपणे बांधून घेता येईल. फुलांचा हार, गाठींचा हार आणि वरून तांब्या, अशा पद्धतीने ती रचना होऊ शकते. सेम तसंच शालीचं किंवा ब्लाऊज पिसाचं किंवा जो खण मी सांगितलं, चोळीचा खण असतो, तर त्याही पद्धतीने आपण वस्त्र लावायचं ठरलं तर ते याच प्रकारे दिसेल. म्हणजे आपण जेव्हा दोरीने या सगळ्या गोष्टी बांधायला जाऊ तर खूप जास्त वजन एकाच साईडने येतं आहे, अशा प्रकारचा जो आपल्याला प्रॉब्लेम तयार होतो, जी समस्या तयार होते, तर ती काही होणार नाही. भलेही आपण दरवर्षी गुढी उभारतो, गुढीला हे सगळं साहित्य लावतो, पण गुढीला हे साहित्य लावण्याची पद्धत जर आपल्याकडून चुकली तर नक्कीच आपल्याकडून गुढी जी आहे ती निसटून खाली येण्याची शक्यता जास्त असते. तर बघा, आपण समजा गुढीला साडी लावणार असू तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते, साडीचा रंग आपण कोणता निवडावा. तर लाल, हिरवा, पिवळा, गुलाबी किंवा पांढरा यापैकी कोणत्याही रंगाची साडी तुम्ही गुढीला लावण्यासाठी निवडू शकता. आता गुढी एक ब्रह्मध्वज म्हणून आपण ओळखतो. ध्वजाचं प्रतीक म्हणून ते वस्त्र गुढीला लावलं जातं. तर साडीसुद्धा तशाच प्रकारची असावी. म्हणून शक्यतो गुढीला लावण्याची साडी ही रेशमी असावी. काठापदराची साडी, पैठणी साडी तुम्ही जर गुढीला वस्त्र म्हणून लावण्यासाठी निवडली तर अतिउत्तम. आणि नसेलच तर तुमच्याकडे जी साडी आहे ती तुम्ही घेऊ शकता यापैकी कोणत्याही एका रंगाची. जे रंग मी तुम्हाला आत्ताच सांगितले त्यापैकी कोणत्याही एका रंगाची साडी तुम्ही घेऊ शकता, काही हरकत नाही. पण माझ्या मते महाराष्ट्रातल्या एकाही महिलेकडे पैठणी नाही किंवा काठापदराची साडीच नाही असं तर होऊ शकत नाही. त्यामुळे अशी साडी तुम्ही निवडायची आहे. मग अजून एक प्रश्न काय येतो की साडी नवीच असली पाहिजे का, आपण वापरलेली साडी आपण गुढीला लावू शकत नाही का. तर अजिबातच नाही. आपण नवीन वर्षाचं स्वागत करतोय, मग तिथे आपल्याला नवीच साडी लागणार आहे. भलेही ती खूप किमतीची असेल असा काही विषय नाही, पण जी साडी अद्याप तुम्ही स्वतः नेसलेल्या नाही आहात किंवा ती स्वतः तुम्ही वापरलेली नाही आहे अशी साडी तुम्ही गुढीला लावण्यासाठी निवडायची आहे. भलेही गुढी लावण्यासाठी म्हणून एकदा तिचं काम झालं की त्यानंतर तुम्ही ती साडी स्वतःला वापरण्यासाठी घेतली तरीसुद्धा चालणार आहे. तर एकतर पैठणी किंवा काठापदराची जरीची रेशमी साडी आपण गुढीला वस्त्र म्हणून लावावी. आता ती कशा पद्धतीने लावावी, तर बऱ्याच महिला काय करतात की गुढीला साडी नेसवावी लागते. मग काय करतात, एकदम त्या साडीच्या अशा निऱ्या घालून घेतात आणि मग ती निरी घातलेली साडी आणि गुढीला लागतं ते सगळं साहित्य, असं सगळं ते गुढीच्या काठीला तिथे वरती शेंड्याला बांधलं जातं आणि वरून तांब्या पालथा घातला जातो, त्याच्यावर स्वस्तिक काढलं जातं आणि गुढीची पूजा केली जाते. पण हे सगळं साहित्य व्यवस्थित बांधलं तर ठीक, नाहीतर काय होतं, साडी थोडीशी वजनदार असते इतर त्या बाकी साहित्यापेक्षा. मग सगळं साहित्य निसटून असं खाली येतं. त्यातल्या त्यात काठपदराच्या साड्या, पैठणी साड्या, रेशमी साड्या थोड्याफार सिल्की असतात. तर मग अर्थातच या गोष्टी, आणि बांबूसुद्धा असा म्हणजे इतर काठ्यांच्या तुलनेत चोपडा असतो किंवा त्याच्यावर काही बांधलं तर सगळं काही सटकून येऊ शकतं अशा पद्धतीचा असतो. त्याच्यामुळे आपण काय करायचं, जरी आपण पैठणी रेशमी साडी किंवा थोडीशी सिल्की अशी साडी गुढीला लावण्यासाठी घेतली तर काय करायचं, त्या साडीची थोडीशी लांबट अशी घडी तयार करून घ्यायची. बघा, आपण काय करतो, एखादी साडी धुतो,
त्यानंतर ती दोरीवर वाळवतो. वाळल्यानंतर पुन्हा साडीची घडी करायला घेतो आणि त्यानंतर आपण तिची जी योग्य जागा आहे ठेवण्याची तिथे ती साडी ठेवून देतो. पण त्या साडीची पूर्ण बारीक घडी करण्या अगोदर एक मोठी अशी घडी होत असते बघा, तर तेवढी घडी आपण त्या साडीची ठेवायची आहे. आपल्या दिल्लीकर मराठी चॅनलवर एक गुढीपाडवा आपण कशा पद्धतीने साजरा करावा, गुढी कशी उभारावी असा 2 वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ आहे. माझ्या मते 2024चा तो व्हिडिओ आहे. त्यामध्ये मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने म्हणजे निरी घालूनसुद्धा गुढी उभारून दाखवलेली आहे, साडीची निरी घालून मग ती साडी गुढीला लावलेली आहे. अशा पद्धतीने सुद्धा गुढी उभारून दाखवलेली आहे. आणि निऱ्या न घालता अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी 2 मिनिटात आपण गुढी कशी लावू शकतो ते सुद्धा दाखवलेलं आहे. मग तीच ही पद्धत मी तुम्हाला सांगत आहे की लांबट अशी साडीची घडी तयार करून घ्यायची आणि काय करायचं, ती गुढीचा जो बांबू आहे म्हणजे गुढीची जी काठी आहे तर मध्यभागी बरोबर ती आपली साडी येईल अशा पद्धतीने ती त्या काठीवर टाकायची. म्हणजे साडीचे जे सगळे कोपरे आहेत ते असे आपल्याला त्या काठीवर लोंबलेले दिसतील. मग त्याच्यावर आपण गुढीचा हार असेल म्हणजे साखरेचा हार, फुलांचा हार, त्याचबरोबर आंब्याची डहाळी, कडुलिंबाची डहाळी, काही ठिकाणी अशोकाच्या पानांची सुद्धा डहाळी लावतात. तर जे काही आपल्याकडे लावलं जातं मग ते सगळं काही तिथे लावायचं आणि दोरीने बांधून घ्यायचं. त्यामुळे त्या काठीवर जास्त वजन पण होत नाही आणि वरून आपण गुढीचा तांब्या देखील स्वस्तिक काढून किंवा ओमचं चिन्ह काढून लावून देऊ शकतो. तर अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने त्यातल्या त्यात फार तर फार 5 मिनिटं लागतील, कोणताही तामझाम न करता आपण गुढी कशी उभारू शकतो ते मी तुम्हाला सांगितलं. यामध्ये गुढीचं वस्त्र निसटून येण्याची किंवा गुढीवरचं साहित्य खाली येण्याचा काही प्रश्नच उभा राहणार नाही. तर येत्या गुढीपाडव्याला तुम्ही अशाच पद्धतीने गुढी उभारा आणि प्रत्येक घराण्याचा जो काही कुळाचार असतो किंवा पूजा करण्याची पद्धत थोड्याफार फरकाने वेगवेगळे असते, त्यानुसार तुम्ही गुढीची पूजा करून घ्या. आणि गुढी उभारली की लगेचच तुम्ही पूजेचा संकल्प करून घ्यायचा आहे. संकल्पाशिवाय सिद्धी होत नाही, त्यामुळे संकल्प करून घ्या. त्यानंतर पूजेचं ताट ठेवा. नैवेद्य जेव्हा तयार होईल तर तेव्हा तुम्ही गुढीला नैवेद्य दाखवला तरीही चालतो. सूर्योदयाच्या वेळेस आपण फक्त गुढी उभारून घ्यायची. मग पूजा आणि नैवेद्य तुम्ही सोबत केलं तरीही चालेल किंवा गुढी उभारल्यानंतर लगेच पूजा करून घेतली आणि जेव्हा नैवेद्य तयार होईल तेव्हा फक्त नैवेद्य दाखवला, पितरांच्या नावाने आगरी टाकली तरीसुद्धा चालेल. तर गुढीला अष्टगंध, चंदन किंवा कुंकवाचा गंध लावून घ्यायचा. त्याच्यानंतर पूजेच्या ताटामध्ये काय काय ठेवायचं तर गंध, फुलं, अक्षता, त्याचबरोबर धूप, दीप हे सगळं लागणार आहे. पूजेतली जी घंटी असते गरुड घंटी तीसुद्धा ठेवायची. गुढीभोवती रांगोळी काढायची. त्याचबरोबर आपण एक घरामध्ये पदार्थ तयार करून घ्यायचा आहे नैवेद्यासोबतच. तर तो काय, हरभऱ्याची भिजवलेली डाळ, त्याच्यामध्ये कडुनिंबाची पानं, गूळ, ओवा, तर हे सगळं टाकून एक मिश्रण तयार करायचं. म्हणजे जेव्हा आपण गुढीची पूजा करू, गुढीला पुरणपोळीचा किंवा जो काही आपण पदार्थ गोडाधोडाचा नैवेद्य म्हणून केलेला असेल तो दाखवू, तर हाही पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवायचा. आणि पूजा आटोपली की सगळ्यांनी हे हरभऱ्याच्या डाळीचं, कडुनिंबाच्या पानांचं, गुळाचं वगैरे मिश्रण आहे तर ते सगळ्यांनी थोडं थोडं खायचं आहे. यामुळे आपलं जे आरोग्य आहे ते चांगलं राहतं. आरोग्याच्या दृष्टीने हा पदार्थ खूप चांगला आहे असं मानलं जातं. त्याच्यामुळे आपण हा पदार्थ आवर्जून गुढीपाडव्याची पूजा झाली की खायचा आहे. गुढी कधी उतरवायची तर बऱ्याच ठिकाणी गुढी सूर्यास्ताच्या वेळेस उतरवायची पद्धत आहे. पण नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागांमध्ये अशीच पद्धत आहे की गुढीला 12 वाजेच्या आतच नैवेद्य दाखवून म्हणजे सूर्य दुपारी जेव्हा डोक्यावर येतो तेव्हाच आपण गुढीची पूजा करून गुढीला नैवेद्य दाखवून गुढी लगेच खाली घ्यायची असते म्हणजे उतरवून घ्यायची असते आणि घरात नेऊन ठेवायची असते. मग आपण आपल्या वेळेनुसार गुढीचं जे काही साहित्य आहे ते व्यवस्थितपणे सोडून खाली घेऊ शकतो. तर मग गुढीला ऊन लागू देत नाही. 12 वाजेनंतर गुढी त्याच्यासाठीच नाशिक जिल्ह्यामध्ये उभी ठेवली जात नाही, ती काढून घेतली जाते आणि सकाळी सूर्योदयाच्या वेळेस गुढी लावली जाते. त्याच्यानंतर जसा आपला नैवेद्याचा स्वयंपाक तयार होतो तेव्हाच गुढीची पूजाही होते, नैवेद्य दाखवला जातो आणि गरम अशा गौरीच्या विस्तवावर आपण जो काही गुढीसाठी नैवेद्य म्हणून स्वयंपाक केलेला असतो किंवा आपल्याला खाण्यासाठी आपण जे काही पदार्थ गुढीपाडव्याच्या दिवशी करतो तर ते सगळं जे अन्नपदार्थ असतात, सगळे जे अन्नपदार्थ असतात ते सगळं अन्न
थोड्या थोड्या प्रमाणामध्ये त्या विस्तवावर टाकलं जातं आणि मग त्याचा जो काही सुवास तयार होतो म्हणजे त्याच्यावर तूपसुद्धा टाकलं जातं आणि काही काही ठिकाणी फक्त तूप, भात आणि गूळ एवढेच पदार्थ त्या विस्तवावर टाकतात. मग त्याचा जो काही सुवास तयार होतो ना, तर तो सुवासिक असा धूर, अन्नाचा सुवासिक असा धूर आपल्या पितृलोकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि आपले पित्रसुद्धा प्रसन्न झाले पाहिजे, ते सुद्धा तृप्त झाले पाहिजे असं म्हटलं जातं. त्यामुळे ती आगरी पित्रांच्या नावाने टाकली जाते आणि त्या विस्तवाच्या भोवती पाणी फिरवून सर्वांनी मनोभावे नमस्कारसुद्धा करायचा असतो. तर तुमच्याकडे ही पद्धत आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा, तुमच्या घरामध्ये समजा यावर्षी कुणी वारलेलं असेल, ज्यांचं वर्षश्राद्ध अजूनपर्यंत झालेलं नाही आहे, अशी जर स्थिती असेल तर मग तुम्ही यंदाच्या वर्षी गुढी उभारायची नाही. कारण आपल्या घरातली जेव्हा कुणी व्यक्ती जाते, मरण पावते, जोपर्यंत तिला जाऊन 1 वर्ष पूर्ण होत नाही, तिचं प्रथम वर्षश्राद्ध होत नाही, तोपर्यंत आपण जे काही सणवार असतात ते साजरे करत नाही. म्हणजे शक्यतो हीच रीत पाळली जाते. मग त्याच्यामुळेच आपल्याला गुढीसुद्धा उभारता येणार नाही. तसेच गुढीपाडव्याच्या दरम्यान तुमच्याकडे सुतक असेल, सोयर असेल किंवा काही दुःखद घटना घडलेली असेल की ज्यामुळे आपण गुढी उभारण्याच्या मनस्थितीत नसू, सण साजरा करण्याच्या मनस्थितीमध्ये नसू, तर अशा स्थितीमध्ये तुम्ही गुढी नाही उभारली तरीसुद्धा चालेल. मासिक पाळी असेल तर मग घरातल्या इतर स्त्रियांनी किंवा घरामध्ये फक्त एकच महिला आहे आणि मग पूजा करायला कोणी नाही आहे, तर पुरुषांनी ती पूजा करण्याची एक मदत महिलांना करावी. कारण मदत म्हणण्याची वेळ काय येते, बऱ्याच वेळा असं होतं की महिलांची मासिक पाळी आहे, महिलाच पूजा अर्चा असेल, सणवार असतील, काही असेल तर त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्या गोष्टी करण्यात अग्रेसर असतात आणि पुरुष मंडळी त्या महिलांना काहीच मदत करत नाही. पण असं अजिबात करू नका. आपली नवीन वर्षाची सुरुवात आहे, तर तुम्ही गुढीपाडव्याची पूजा नक्कीच करू शकता. भलेही त्या महिलेला स्वयंपाक म्हणजे नैवेद्याचा स्वयंपाक या दिवशी करता नाही आला, तर तुम्ही काही का होईना मिठाई असेल तर किंवा गुळ खोबरा असेल, हा नैवेद्य घरातून घ्या. कारण हा जो कोरडा शिधा असतो ना, कोरडे अन्नपदार्थ, गुळ असेल, खोबरं असेल, तर हा एक छोटासा गोडाधोडाचा नैवेद्य तुम्ही गुढीला अर्पण करून द्या. कारण वर्षातून एकदाच येतो गुढीपाडवा. मग आपण घरातील एकच महिला आहे आणि तिला मासिक पाळी आहे म्हणून सण साजरा करायचा नाही, असं काही करू नका. नक्कीच तुम्ही या गोष्टी करू शकता. तर नवीन वर्षाच्या या पहिल्या दिवशी तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टींची सुरुवात करता येईल. आणि असं करू नका की नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणून आपण काहीतरी एक सुरुवात करायला बघतो, पण जसा उत्साह माळवतो तसं आपण लगेच त्या गोष्टी करणं सोडून देतो. मग आपण व्यायाम करण्याचा संकल्प केलेला असेल किंवा चांगली पुस्तकं वाचण्याचा संकल्प केलेला असेल, व्यसन सोडण्याचा संकल्प केलेला असेल, काही का होईना, किंवा आपल्यामध्ये काहीतरी अवगुण आहे, आपल्यामध्ये आपण काहीतरी चुकीचं वागतो आणि आपल्याला ते कुठेतरी कळलं आहे, आता इथून पुढे आपण अशी चूक करणार नाही आहे, तर ती सुधरवण्याचा जर आपण संकल्प केलेला असेल तर आपण नवीन वर्षाला 2-3 दिवस झाले की पुन्हा तसंच वागायला लागतो, पुन्हा तेच आपलं खोटं बोलणं किंवा घरामध्ये वादावादी करणं किंवा त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहणं. तर याला काही संकल्प म्हणत नाही. त्याच्यामुळे संकल्प केलेला असेल तर चांगल्या गोष्टींचाच आपण करतो आणि वाईट गोष्टी सोडण्याचा या दिवशी प्रयत्न करतो. तर पूर्णत्वास ती गोष्ट न्या. म्हणजे संकल्प याच्यासाठीच करायचा असतो की ती गोष्ट आपल्याकडून पूर्ण झाली पाहिजे, तेवढं शिस्तीत राहण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि आपला जो मेन विषय होता वस्त्राबाबतचा, तर त्याच्यावर सुद्धा मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि असेच नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. गुढीपाडव्याच्या हिंदू मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय माता दी.